जखमी मनाचा सूड हा आपल्या या कथेचा दुसरा भाग आहे. हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. विराज मेहताने तो छोटासा USB चा तुकडा जो वैदेहीने त्याला दिला होता तो आपल्या तळहातात घट्ट दाबला आणि हलक्याशा इशाऱ्याने आपल्या सुरक्षा पथकाच्या प्रमुखाला जवळ बोलावलं. मला माहीत नाही यात काय आहे. कदाचित काहीच नसेल आणि कदाचित सगळंच असेल. हे सुरक्षित ठेव. आपण ऑफिसमध्ये पोहोचलो की तज्ज्ञांकडून याची नीट तपासणी करून घेऊ. असंही होऊ शकतं की यात काही धोकादायक वस्तू असेल. क्षणभर थांबून त्याचा आवाज अधिक गंभीर झाला. आणखी एक गोष्ट, सिद्धार्थ कुलकर्णीच्या माजी पत्नीबद्दल शक्य तितकी प्रत्येक माहिती मिळव. तिच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील मला हवा आहे. हो सर. तो माणूस मान खाली घालून तिथून निघून गेला. तेवढ्यात त्याच्यासोबत आलेली स्त्री परत आली आणि खुर्चीवर बसत चिडलेल्या आवाजात म्हणाली, विराज, एक मूर्ख बाईने वॉशरूममध्ये माझ्या रेशमी स्कर्टवर पाणी सांडलं आणि मी बाहेर आले तर दुसरी एक माझ्यावर धडकली आणि पुन्हा पाणी सांडलं. हे कसले रेस्टॉरंट आहे? लोक इतके बेजबाबदार कसे? विराजने कसंबसं आपलं हसू दाबलं. त्याला लगेच समजलं की ती सावडी मुलगी वैदेही जोशी हे सगळं मुद्दाम करून गेली होती. मला वाटतं हा फक्त दुर्दैवी योगायोग असेल. तो शांतपणे म्हणाला, तुझ्या नवीन स्कर्टचे पैसे मी देतो. हे पैसे रेस्टॉरंटवाल्यांनी द्यायला हवेत, ती चिडून म्हणाली. विराजने भुवया उंचावल्या. रेस्टॉरंटच्या स्टाफने तुझ्यावर पाणी सांडलं होतं का? नाही. मग ते पैसे का देतील? पण हो, आपल्या गेस्टवर जास्त लक्ष ठेवायला हवं होतं. या गोष्टीवर आपलं मत वेगळं असू शकतं. विराज कंटाळलेल्या स्वरात म्हणाला आणि तिच्या ड्रिंककडे इशारा करत म्हणाला, हे संपव, जेवणही येईल. ती नाराजीने शांत झाली. काही वेळाने अचानक विचारलं, ती बाई कोण होती? कोणती बाई? विराजने निर्विकारपणे विचारलं. तीच जी तुझ्या समोर बसली होती. चुकून या टेबलवर येऊन बसली होती, तो सहज म्हणाला. मग लाजून निघून गेली. मग ती अचानक गेलीच का? विराज थोडा पुढे झुकला. बहुतेक तिच्यासोबत आलेला माणूस तिला तिथेच सोडून गेला असावा. ती बिल न भरताच गेली का? मला माहीत नाही. आणि खरं सांगायचं तर मला त्यात काहीच रस नाही. मला फक्त ही चर्चा संपवायची आहे. काही मिनिटातच तो तिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागला. समोर ठेवलेल्या जेवणाचा तो मनापासून आस्वाद घेत होता. तर ती स्त्री कधी जेवणाच्या चवीवर तक्रार करत होती तर कधी प्रमाणावर. विराजने मनातच ठरवलं, पुढच्या वेळी तो इथे एकटाच येणार. तेवढ्यात एक अनपेक्षित गोष्ट घडली. रेस्टॉरंटची मालकीण स्वतः त्यांच्या टेबलजवळ आली. मला कळलं की मॅडमसोबत थोडा अप्रिय प्रसंग घडला, ती हसत म्हणाली. आणि मला अजिबात नकोय की तुमचा अनुभव खराब व्हावा. त्यामुळे आजच सगळं आमच्याकडून. विराजने नम्रपणे उत्तर दिलं, तुमच्या भावनेची मी कदर करतो, पण ही फार छोटी गोष्ट आहे. मी बिल स्वतः भरणं पसंत करेन. नाही, ती हसत म्हणाली. तुम्ही आमचे खास पाहुणे आहात. कृपया हे माझ्याकडून छोटंसं आदरातिथ्य समजा. विराजने हलकंसं मान झुकवली. ठीक आहे, मग मी स्वीकारतो. पण पुढच्या वेळी बिल मीच देणार. धन्यवाद सायली, तो म्हणाला. सायली आनंदाने हसली. गुड इव्हिनिंग. रेस्टॉरंटच्या बाहेर पडताच विराजने आपल्या ड्रायव्हरकडे पाहिलं. यांना घरी सोडू का, की जिथे जायचं असेल तिथे? क्षणभर थांबून तो शांत स्वरात म्हणाला, मी स्वतः परत जाईन. तुम्ही माझ्यासोबत येत नाही आहात? तिने विराजच्या हातावर हलकेच हात फिरवत विचारलं. विराज मेहताने अचानक थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे मान हलवली. नाही. त्याचा आवाज निर्विकार होता, पण शब्द मात्र धारदार. खरं सांगायचं तर तुझ्या सततच्या तक्रारी आणि प्रत्येक गोष्टीत उणेदुणे काढण्याच्या सवयीमुळे मी पूर्ण कंटाळलो आहे. आता ना आज ना कधी. हे बोलून तो मागे वळूनही न पाहता पुढे निघून गेला. ती मात्र आश्चर्याने तिथेच उभी राहिली. विराज सरळ आपल्या गाडीत जाऊन बसला. घरी घेऊन चल. त्याच्या डोक्यात आता फक्त एकच गोष्ट फिरत होती, ती USB ड्राईव्ह. एक असं गुपित, एक असा डाव जो एखाद्याचं आयुष्य मुळापासून हादरवू शकत होता. आजची संध्याकाळ अनपेक्षितपणे महत्त्वाची ठरली होती आणि सगळं त्याच्या बाजूने घडत होतं. गाडीत बसताच त्याने फोन उचलला आणि स्क्रीनवरचा नंबर डायल केला. त्याला याचं काहीच वाटलं नाही की रात्रीचे 2 वाजले होते. काही रिंगनंतर दुसऱ्या बाजूने झोपाळू आवाज ऐकू आला. हॅलो. विराजने बेडवर कुशी बदलली. त्या आवाजात एक वेगळीच मोहकता होती. मऊ, शांत
आणि झोपेने भरलेली. वैदेही जोशी? हं. कोण बोलतंय? विराज मेहता. क्षणभर शांतता पसरली. मला हे जाणून घ्यायचं आहे की आज संध्याकाळी तू जी माहिती मला दिलीस ती तुला कुठून मिळाली? फोनच्या दुसऱ्या बाजूने हलकीशी हालचाल ऐकू आली. जणू ती व्यवस्थित बसली होती. तिच्या आवाजात अजूनही ती मृदुता होती. तुमचा अर्थ काल रात्री? कारण आत्ता तर रात्रीचे 2 वाजले आहेत. मला वेळेची कल्पना आहे, विराज गंभीर स्वरात म्हणाला. ही खूप संवेदनशील माहिती आहे. तुला ती कशी मिळाली? काही क्षण ती शांत राहिली. याने खरंच काही फरक पडतो का? पडतो. विराजला ती माहिती वापरायचीच होती, पण सत्य जाणून घेणंही गरजेचं होतं. वैदेहीने हळूहळू बोलायला सुरुवात केली. माझ्या माजी नवऱ्याला सिद्धार्थ कुलकर्णीला सतत काम करण्याची सवय होती. दिवस रात्र कायम काम. ती क्षणभर थांबली. सुरुवातीला त्याची मेहनत आणि जिद्द मला आवडायची, पण नंतर असं वाटायला लागलं की तो माझ्यापासून दूर राहण्यासाठी कारण शोधतोय. तिने हलकासा सुस्कारा सोडला. त्याचा लॅपटॉप खूप वापरामुळे नेहमी बंद पडायचा. मग तो माझा लॅपटॉप वापरायचा. तिचा आवाज अचानक कठोर झाला. आणि ज्या दिवशी त्याने अगदी निर्विकारपणे मला सांगितलं की त्याने माझ्या बहिणीला प्रेग्नंट केलं आहे, विराजच्या चेहऱ्यावर क्षणभर कठोरता उमटली. त्या दिवशी तो एक गोष्ट विसरला की त्याने माझ्या लॅपटॉपमधून त्याची माहिती डिलीटच केली नव्हती. विराज शांतपणे ऐकत राहिला. तो लॅपटॉप माझा होता, माझ्या पैशांनी घेतलेला. खूप जुना आहे, कित्येक वर्षांपासून वापरते, फक्त चित्रपट बघण्यासाठी आणि साध्या कामांसाठी. ती हलकंसं हसली. मधून मधून हँगही होतो, पण माझाच तर माझाच ना. क्षणभर शांतता. म्हणून त्यातली माहिती ही माझीच झाली. विराजने खोल श्वास घेतला. मला वाटत नाही प्रकरण इतकं सोपं आहे. तो गंभीर झाला. जर कोणाला कळालं की ही माहिती तू मला दिली आहे, जेणेकरून मी तुझ्या नवऱ्याचा व्यवसाय उद्ध्वस्त करू शकेन, तर समस्या निर्माण होऊ शकते. तो थोडा थांबला. जरी तुझ्याशिवायही मी हे करू शकलो असतो, तरी यामुळे त्याला संपवण्याचा वेग नक्की वाढेल. वैदेहीने हलकीशी हसू दाबलं. मला माहीत आहे, तुम्ही स्वतःही त्याला खाली खेचू शकता. तो नेहमी तुमच्याबद्दल बोलायचा. काय? तुम्ही त्याचे 2 मोठे प्रोजेक्ट हिसकावून घेतलेत असं त्याला वाटायचं. एक नवीन रहिवासी प्रोजेक्ट आणि दुसरा कमर्शियल कॉम्प्लेक्स. ती थोडी थांबली. त्याला वाटायचं तुम्ही वैयक्तिक वैर काढत आहात. विराज काही क्षण शांत राहिला. तो बरोबर होता. का? त्याचा आवाज अचानक थंड झाला. मला त्याच्या वडिलांचा तिरस्कार आहे. क्षणभर शांतता पसरली. मग विराजने विषय बदलला. ठीक आहे. तो शांत पण गंभीर स्वरात म्हणाला. अजून माहितीच्या बदल्यात तुला काय हवं आहे? वैदेहीचा आवाज आता गंभीर झाला होता. त्याची बहुतेक माहिती मी माझ्या लॅपटॉपमधून काढून सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी. ती कुठे आहे हे फक्त मलाच माहीत आहे. ती क्षणभर थांबली. पण त्याचं ईमेल अजूनही माझ्या लॅपटॉपमध्ये लॉग इन आहे. आणि मुद्दाम काही महत्त्वाच्या गोष्टी मी तिथेच ठेवलेल्या आहेत. तिच्या आवाजात अचानक एक सूचकपणा आला. खूप दुर्दैवी होईल ना जर एखादा असा माणूस ज्याच्याकडे कौशल्य आहे, साधनं आहेत, माझ्या गैरहजेरीत माझ्या घरी आला आणि माझा लॅपटॉप चोरून नेला तर? विराज मेहताच्या भुवया उंचावल्या. तुला माझ्याकडून तुझ्या घरी चोरी करून घ्यायची आहे? वैदेही हलकंसं हसली. श्रीमंत लोक इतके मऊपणे खेळ खेळून श्रीमंत होत नाहीत मिस्टर मेहता. ती पुढे म्हणाली. हे सिद्धार्थ कुलकर्णीचं आवडतं वाक्य होतं. मला खात्री आहे तुमच्याकडे असे लोक असतील जे हे काम सहज करू शकतात. विराजने मुद्दाम थोडा निरागस चेहरा केला. मी फक्त एक साधा व्यावसायिक माणूस आहे. तुझं बोलणं ऐकून मला वाईटही वाटू शकतं. पण वाटलं नाही ना? वैदेहीच्या हसण्यात एक वेगळीच खोली होती. क्षणभर विराज शांत झाला. मग थेट मुद्द्यावर आला. या चोरीच्या बदल्यात तुला काय हवं आहे? वैदेहीचा आवाज थोडा मवाळ झाला. मला हवं आहे की तुम्ही माझ्या चित्रप्रदर्शनाला यावं. विराज क्षणभर विचारात पडला. त्याच्या माहितीप्रमाणे वैदेही एक कलाकार होती, चित्रकार. तुमच्यासारखा माणूस तिथे आला तर लोकांचं लक्ष वेधलं जाईल. मला सिद्धार्थने दिलेल्या पैशांवर जगायचं नाही. तिचा आवाज ठाम झाला. मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तुम्ही आलात तर लोक येतील, मीडिया येईल. ती थोडी थांबली. मग हळू आवाजात म्हणाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं पूर्ण कुटुंब जळून जाईल. विराजच्या ओठांवर मंद स्मित उमटलं. खेळ आता खरंच सुरू झाला होता. तो हळू आवाजात म्हणाला. म्हणजे
तू मला तुझा लॅपटॉप देशील. त्यात त्याचं ईमेल लॉग इन असेल, काही माहितीही असेल आणि मी ती माहिती माझ्या पद्धतीने वापरू शकेन. तो पुढे म्हणाला, त्यानंतर तू स्वतः पोलिसात तक्रार करशील की तुझ्या घरी चोरी झाली, म्हणजे तू सुरक्षित राहशील. क्षणभर थांबून तो म्हणाला, आणि बदल्यात मला फक्त तुझ्या प्रदर्शनाला यायचं आहे. वैदेहीच्या आवाजात हलकंसं हसू मिसळलं. खरं तर मिस्टर मेहता, तुम्ही आधीपासूनच कलेचे समर्थक आहात. विराज गोंधळला. म्हणजे? जेव्हा मी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये पाहिलं तेव्हा मी तुम्हाला ओळखलं होतं. आधी वाटलं कदाचित एखाद्या कार्यक्रमात पाहिलं असेल जिथे मला सिद्धार्थसोबत जावं लागलं होतं. ती पुढे म्हणाली, मग अचानक आठवलं, अनेक वर्षांपूर्वी तुम्ही माझं एक चित्र विकत घेतलं होतं. विराजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होते. तुम्ही एका प्रतिष्ठित महिलेसोबत प्रदर्शनाला आला होतात. त्यांनीही एक चित्र घेतलं होतं आणि तुम्हीही. ती हलकंसं हसली. तेव्हा मला नावं लक्षात ठेवायची सवय नव्हती, पण नंतर मी माझ्या जुन्या चित्रांच्या नोंदी पाहिल्या. एका फोटोमध्ये तुम्ही मागच्या बाजूला दिसत होता. विराज खुर्चीला टेकला. समोर भिंतीवर टांगलेल्या त्या जुन्या चित्राकडे त्याची नजर गेली. तेच चित्र जे त्याने अनेक वर्षांपूर्वी विकत घेतलं होतं. मला ते प्रदर्शन आठवतं, तो शांतपणे म्हणाला. पण ती गोष्ट जवळपास 10 वर्षांपूर्वीची आहे. एवढ्या वर्षांनी तू मला ओळखलं? तो हलकंसं हसला. तू तेव्हा वेगळी दिसत होतीस, थोडी गोलमटोल होतीस. वैदेहीने कडवट हसू केलं. हो, मी तेव्हा थोडी वेगळी दिसायचे, पण मी तीच होते. तिचा आवाज अचानक भावूक झाला. मी माझी प्रत्येक चित्र खरेदी करणारी व्यक्ती लक्षात ठेवते, कारण ती फक्त चित्र नसतात. ती हळू आवाजात म्हणाली, ती माझ्या अस्तित्वाचा एक भाग असतात. प्रत्येक वेळी मी काही निर्माण करते आणि कोणाला देते, तेव्हा मी स्वतःचाही एक भाग त्याला देते. विराज काही क्षण शांत राहिला. मग त्याने खोल श्वास घेतला. तू घराबाहेर कधी जाणार आहेस? वैदेहीच्या आवाजात अचानक उत्साह आला. उद्या दुपारी. मी एका एजंटला भेटणार आहे, घर विकायचे म्हणून. ती शांतपणे म्हणाली, मी ते कमी किमतीत विकणार आहे, फक्त सिद्धार्थला त्रास द्यायला. क्षणभर थांबून ती कटू स्वरात म्हणाली, उद्या तो मला काहीही बोलू शकणार नाही, कारण तो माझ्या बहिणीशी लग्न करत असेल आणि मग दोघं हनीमूनला जातील. तिने उपहासाने हसत म्हटलं, माझ्याकडून त्याला एवढीच शुभेच्छा की तो कायम अपयशी राहो आणि त्याचं आयुष्य कोरडं आणि बेचव होवो. विराजच्या ओठांवर पुन्हा हलकीशी स्मित उमटलं. मला हवंय की ते दोघं परत येण्याआधीच हे घर दुसऱ्याच्या नावावर झालेलं असावं. ती पुढे म्हणाली, आणि मी प्रार्थना करते की तो नवीन मालक हे घर त्यांना कधीच परत विकू नये. मग नफ्यात का विकत नाहीस? विराजने विचारलं. वैदेहीचा आवाज कठोर झाला. कारण माझ्या बहिणीला ते घर हवं आहे, तिच्या बाळाला तिथे वाढवण्यासाठी. ती थोडी थांबली. माझ्या हातात असतं तर मी ते अशा माणसाला विकलं असतं, जो ते घरच जमीनदोस्त करून टाकेल. तिच्या आवाजात दडपलेला राग स्पष्ट होता. माझ्या भावाला तर अशा जुन्या इमारती पाडण्याची खूप आवड आहे. ती अचानक थांबली. जेव्हापासून आम्हाला कळलं की त्यांनी त्या घरात. तिने वाक्य अधुरच सोडलं. विराज शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या मनात कुठेतरी एक आवाज त्याला सावध करत होता, या सगळ्यापासून दूर राहा. पण तरीही तो थांबू शकला नाही. मी त्या घराची पूर्ण किंमत देईन, तो हळू आवाजात म्हणाला, आणि तुझ्या भावालाच ते स्वतः पाडू देईन. तो क्षणभर थांबला. पण एक अट आहे. वैदेहीचा श्वास क्षणभर थांबला. काय? विराज मेहताचा आवाज शांत होता, पण त्यात एक थंड निर्धार होता. मला हे सगळं सगळ्यांसमोर व्हावं असं वाटतं, तो पुढे म्हणाला. त्याचं पूर्ण कुटुंब बघत असताना, आणि सगळ्यांना हेही कळलं पाहिजे की हे सगळं मी करवून घेतोय. क्षणभर शांतता पसरली. आणि हे सगळं अगदी त्या दिवशी व्हायला हवं ज्या दिवशी ते दोघं हनीमूनवरून परत येतील. त्याच्या आवाजात थंडगार क्रूरता होती, जेणेकरून ते काहीच करू शकणार नाहीत. काही क्षण फोनवर शांतता पसरली. मग वैदेहीचा अविश्वासाने भरलेला आवाज आला. खरंच? खरंच तुम्ही असं कराल? हो, विराज शांतपणे म्हणाला. कमीत कमी त्याच्या मूर्खपणामुळे तुला काहीतरी फायदा तरी होईल. तो थोडा थांबला. उद्या दुपारपर्यंत घर रिकामं कर. एजंटसोबत बोलणं सुरू ठेव. बाकी सगळं माझी टीम सांभाळेल. क्षणभर थांबून त्याने विचारलं, तुझं चित्रप्रदर्शन कधी आहे? पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी. छान, विराज म्हणाला. मी तिथे येईन. शुभरात्री वैदेही. शुभरात्री मिस्टर मेहता. विराज हलकासा हसला. मला विराज म्हण. आपण जे काही करणार आहोत त्यानंतर इतक्या औपचारिकतेची गरज उरली नाही. वैदेही हलकीशी हसले.
ठीक आहे. शुभरात्री विराज. फोन कट झाला. पण तिच्या त्या मऊ मंद हसण्याचा आवाज मात्र विराजला संपूर्ण रात्र झोपू देऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी वैदेही एका प्रॉपर्टी एजंटच्या ऑफिसमध्ये बसली होती. तिच्या हातात असलेल्या ऑफरकडे ती आश्चर्याने बघत होती. मला खरंच समजत नाही मी काय बोलू. समोर बसलेल्या महिलेने खोल श्वास घेतला आणि चहाचा घोट घेत म्हणाली, अशी जबरदस्त ऑफर आली की जास्त प्रश्न विचारत नाहीत. ती पुढे म्हणाली, आज सकाळी मला फोन आला. एका खरेदीदाराला अगदी याच भागात याच प्रकारचं घर हवं आहे. तिने फाईल पुढे सरकवली. जणू नशिबाने सगळं स्वतःच जुळवून आणलंय. त्यांनी पूर्ण रक्कम रोख देण्याची तयारी दाखवली आहे आणि उद्याच व्यवहार पूर्ण करायचा आहे. तुला फक्त सही करायची आहे आणि उद्यापर्यंत घर रिकामं करायचं आहे. ती थोडी थांबली. तुझ्याकडे राहायला दुसरीकडे जागा आहे ना? वैदेहीने आपल्या शेजारी बसलेल्या अमोलकडे पाहिलं आणि हलकेच मान डोलावली. हो, मी माझ्या भावाकडे आणि वहिनीकडे राहीन. तिचा आवाज अचानक थरथरला. त्याच्या विश्वासघाताबद्दल समजल्यापासून मला त्या घरात 6 आठवडे झाले आहेत. ती डोळे खाली करत म्हणाली, आणि आता मी तिथे अजिबात राहू शकत नाही. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कोपरा फक्त वाईट आठवणींनी भरलेला आहे. तिने अमोलकडे वळून विचारलं, आपण एका दिवसात सगळं सामान बाहेर काढू शकतो का? अमोलने तिचा हात घट्ट पकडला. मला 3 कंपन्यांची मदत घ्यावी लागली किंवा सगळे मित्र नातेवाईक बोलवावे लागले. तो ठामपणे म्हणाला, तरीही मी तुझं प्रत्येक सामान 24 तासात बाहेर काढेन. वचन. मग त्याने तिच्या हातातल्या ऑफरकडे पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, हे स्वीकार आणि इथून निघून जा. वैदेहीने एजंटकडे पाहिलं. क्षणभर शांत राहून तिने मान हलवली. मला कुठे सही करायची आहे? 1 तासानंतर पूर्ण रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली होती आणि आता ती त्या घराच्या दरवाजासमोर उभी होती. त्या घरासमोर जे कधीकाळी तिचं स्वप्न होतं. मोठमोठ्या काचेच्या भिंती असलेलं सुंदर घर, जे एकेकाळी तिच्या प्रेमकथेचा सुंदर भाग वाटायचं. पण आज ते तिला कैदखान्यासारखं वाटत होतं. तिने उदास नजरेने आजूबाजूला पाहिलं. वैदेहीची नजर पुन्हा खोलीभर फिरली आणि खोलीतील अस्ताव्यस्त अवस्थेकडे पाहताच तिला त्यांच्या प्लॅनचा दुसरा भाग आठवला. ती अमोलकडे वळली. आवाजात हलकीशी घाबरट झाक होती. मला वाटतं इथे कोणीतरी आलं होतं. तिला माहिती होतं ती खोटं बोलत होती, पण या सगळ्या प्रकरणात ती अमोलला ओढू इच्छित नव्हती. सिद्धार्थ तर असूच शकत नाही, अमोल नाराजीने म्हणाला. तो तर आता लग्नात व्यस्त असेल. त्याने कपाळावर आठ्या चढवल्या. आईला अजूनही वाटतं आपण दोघांनी तिथे जाऊन त्यांना साथ द्यावी. वैदेहीच्या आवाजात लगेच कटुता आली. ती म्हणत होती की ईशाची तब्येत नाजूक आहे, म्हणून आपल्याला तिथे जायला हवं. ती थंडपणे म्हणाली, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. तिची नजर पुन्हा खोलीतील उद्ध्वस्त सामानावर गेली. मनातल्या मनात ती विचार करत होती, विराजच्या माणसांनी खरंच जबरदस्त काम केलं होतं. ती शांतपणे म्हणाली, मला वाटतं आपण पोलिसांना बोलावलं पाहिजे आणि बाहेर जाऊया. इथे काय स्पर्श केलं गेलंय काय नाही काहीच माहिती नाही. हो, तेच योग्य राहील, अमोल लगेच म्हणाला. त्याच्या आवाजात संताप होता. आणि खरं सांगू, मी स्वतःचे हात कापून टाकेन. उद्या त्या लोकांना कुत्र्यांना खायला घालीन, तरी त्यांच्या बाजूने उभा राहणार नाही. तो तिला पटकन बाहेर घेऊन आला, पण वारंवार मागे वळून घराकडे पाहत होता. आशा आहे आत अजून कोणी नसेल. त्याने लगेच मदतीसाठी फोन लावला. तो श्रीमंत लोकांचा भाग होता, त्यामुळे मदतही पटकन पोहोचली. काही वेळाने अमोलने तिच्याकडे पाहिलं. किती विचित्र आहे ना, तो म्हणाला. काही अज्ञात खरेदीदाराने तुझं घर पूर्ण किमतीत विकत घेतलं. वैदेहीने हलकंसं हसू लपवत उत्तर दिलं. खरंच नशिबाची कमाल आहे. अमोल तिच्याकडे बारगाईने पाहत होता. ही तीच स्माईल आहे, तो संशयाने म्हणाला. तू काहीतरी लपवते आहेस. वैदेही काही क्षण शांत राहिली. घडू आवाजात म्हणाली, कदाचित मी अशा एका माणसाला माहिती दिली जो सिद्धार्थच्या कुटुंबाचा तिरस्कार करतो. अमोलचे डोळे मोठे झाले. काय? का? वैदेहीच्या आवाजात पुन्हा कडवटपणा उतरला. कारण त्यांना हे घर हवं होतं. ती पुढे म्हणाली, गेल्या 3 आठवड्यांपासून सिद्धार्थ आणि ईशा मला सतत मेसेज करत होते की हे घर त्यांना विक. ती कटू हसली. सिद्धार्थने तर मला दुप्पट किंमत देण्याची ऑफरही दिली होती. अमोल थक्क झाला. इतकी मोठी रक्कम? हो. वैदेहीचा आवाज पुन्हा दुखावलेला झाला. तिला तिचं बाळ माझ्या घरात वाढवायचं आहे, ती कटाक्ष टाकत म्हणाली. आणि सिद्धार्थ तिला ती मागेल ती प्रत्येक गोष्ट देतोय. क्षणभर तिचा आवाज तुटला. मी तिचं काय बिघडलंय मला माहीत नाही.
ती हळू आवाजात म्हणाली. पण तिला कायम माझी प्रत्येक गोष्ट हवी असायची. काही क्षण शांतता पसरली. मग वैदेही कठोर आवाजात म्हणाली, मी काहीही करू शकते, पण हे घर तिच्या हातात जाऊ देणार नाही. अमोल चिंतेने म्हणाला, तुला वाटतं ज्याने हे घर विकत घेतलंय तो त्यांना परत विकेल? कुठे हे सगळं व्यर्थ तर जाणार नाही ना? तो विचारात पडला. जर तो खरंच सिद्धार्थचा तिरस्कार करत असेल तर कदाचित 3 पट किंमत मागेल. वैदेहीच्या ओठांवर गूढ हसू उमटलं. तो घर पाडून टाकू शकतो. ती हळू आवाजात म्हणाली, पण एक अट आहे. अमोल गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. हे सगळं अगदी त्या दिवशी होईल, ती म्हणाली, ज्या दिवशी ते दोघं हनीमूनवरून परत येतील. अमोलचे डोळे विस्फारले. म्हणजे? इतक्या जवळ? वैदेहीने शांतपणे मान हलवली. इतक्या जवळ की सिद्धार्थ काहीच करू शकणार नाही. ती पुढे म्हणाली, मला खात्री आहे तो सगळ्यात आधी मला फोन करेल आणि मला विनंती करेल की घर परत त्याला मिळवून दे. तिच्या आवाजात थंड समाधान होतं. आणि खरेदीदाराची इच्छा आहे की घर पाडलं जात असताना हे सगळं त्याने स्वतः पाहावं. अमोलने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं. हा माणूस आहे तरी कोण? वैदेही शांतपणे म्हणाली, विराज मेहता. अमोल अचानक गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून वैदेही दचकली. तू त्याला ओळखतोस? हो, अमोलने हळू आवाजात उत्तर दिलं. पण तू त्याच्यापर्यंत पोचलीस तरी कशी? वैदेही शांतपणे म्हणाली, सिद्धार्थ कायम त्याची तक्रार करत असायचा. ती उपहासाने हसली. म्हणून मी सरळ त्याच्या शत्रूकडे गेले आणि त्याला सांगितलं की सिद्धार्थला हवं असलेलं घर विक्रीसाठी आहे. आणि त्याने लगेच संधी साधली. अमोल अजूनही तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. काय झालं? असा का पाहतोयस? जणू काही भूत पाहिलं आहेस? अमोलने खोल श्वास घेतला. मला फक्त आश्चर्य वाटतंय. तो गंभीरपणे म्हणाला, तू त्याच्यापर्यंत पोहोचलीस कशी? त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे जितकी सिद्धार्थ स्वप्नातही विचार करू शकणार नाही. तो थोडा थांबला. आणि तो जे हवं ते मिळवतो? अमोल पुढे म्हणाला, त्याच्या नवीन ऑफिससाठी इंटेरियर डिझाईनचा प्रोजेक्ट आमच्या कंपनीला मिळाला होता. त्या कामासाठी मी शहराबाहेर होतो जेव्हा तुझ्या नवऱ्याने त्याच्या घाणेरड्या कृत्याची कबुली दिली होती. तो उपहासाने म्हणाला, कबुली? अमोलने डोकं हलवलं. पण मी त्याला कधी प्रत्यक्ष भेटलो नाही. पण एक गोष्ट आहे. अमोल विचारात पडला. त्याने एकाच वेळी 5 वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावलं होतं. वैदेहीने लगेच विचारलं, मग तुला तो प्रोजेक्ट मिळाला का? अजून निर्णय झालेला नाही, अमोलने उत्तर दिलं. आता स्पर्धेत फक्त 2 कंपन्या उरल्या आहेत. एक माझी आणि एक दुसरी. तो थोडा थांबला. कदाचित मी अजूनही शर्यतीत आहे कारण त्यांचं मुख्य ऑफिस इथेच आहे. तो हलकसं हसला. खरंच विचित्र आहे ना? इतका श्रीमंत माणूस आणि तरीही इथेच राहतो. वैदेहीने मंद हसू दाबलं. किती विचित्र योगायोग आहे ना? ती म्हणाली. सिद्धार्थ महिनोमहिने त्याचा तिरस्कार करत होता आणि तू त्याच्यासोबत काम करणार होतास. ती हलकसं हसली. आणि आपल्याला कधी हा संबंध समजलाच नाही. अमोलच्या चेहऱ्यावर कटू भाव आले. सिद्धार्थने कधीच माझ्या कामाला महत्त्व दिलं नाही. तो नाराजीने म्हणाला. त्याला वाटायचं माझं काम फालतू आहे. वैदेहीचा आवाज अचानक मंद झाला. मी त्याच्यावर प्रेम करत होते. ती शांतपणे म्हणाली. तो सगळ्यांशी वाईट वागायचा, पण माझ्यासोबत नाही. तिच्या डोळ्यात जुन्या आठवणींची सावली उतरली. तो मला खास असल्याची जाणीव करून द्यायचा. माझ्यासाठी निर्णय घ्यायचा. ती थांबली. आता वाटतं. तिने खोल श्वास घेतला. प्राजक्ता म्हणायची की मला बाबांच्या प्रेमाची उणीव होती. बाबा लवकर गेले आणि सिद्धार्थने माझ्या आयुष्याचा प्रत्येक भाग स्वतःच्या ताब्यात घेतला. तिचा आवाज हलका थरथरला आणि मी नकळत त्याच्याकडे ओढली गेले. अमोलने मवाळ आवाजात म्हटलं, बाबा खरंच आपल्यावर खूप प्रेम करायचे. तो हसला. कदाचित म्हणूनच तू अशा व्यक्तीकडे आकर्षित झालीस. वैदेही हळू आवाजात म्हणाली, तुला माहिती आहे? ती कळवट हसले. आमच्यात कधी भांडणच झालं नाही. एकदाही नाही. ती डोळे खाली करत म्हणाली, मी नेहमी विचार करायचे. मला त्याचा विश्वासघात आधी का दिसला नाही. काही क्षण शांतता. मग ती हळू आवाजात म्हणाली, कारण प्रत्येक वेळी मीच झुकायचे. फक्त तो माझ्यावर रागवू नये म्हणून. तिचा आवाज तुटला. मला कायम त्याचं प्रेम आणि त्याची मान्यता हवी होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अनोळखी नंबर. तिने लगेच कॉल उचलला. पण दुसऱ्या क्षणी फोनवरून ईशाचा कर्कश आवाज घुमला. तू माझा दिवस खराब का करतेस? तू आणि अमोल इथे असायला हवं होतं. इथे फक्त आई आहे, बाकी कोणीच नाही. ती रागाने ओरडत होती. तुला कल्पना आहे का?
माझ्यासाठी आणि सिद्धार्थसाठी ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ताबडतोब इथे ये. वैदेहीने एक शब्दही न बोलता फोन कट केला. तिने खोल श्वास घेतला. अमोलने तिला जवळ घेतला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. ती इतकी वाईट का आहे? तो हळू आवाजात म्हणाला. वैदेहीने डोळे मिटले. माहीत नाही, ती शांतपणे म्हणाली. पण आता मी तिच्यापासून आणि आईपासूनही दूर गेले आहे. तिचा आवाज भरून आला. बाबा असते तर हे कधीच सहन केलं नसतं. अमोलने तिचा हात दाबला. मला खूप वाईट वाटतंय, तो म्हणाला. तू या सगळ्यात अडकलीस. मलाही वाईट वाटतं, वैदेही कुजबुजली. मी हे थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. तेवढ्यात अमोलने रस्त्याकडे पाहिलं. पोलीस आले. तो म्हणाला, चल पुढचं पाऊल ठरवूया. मग वातावरण हलकं करत हसून म्हणाला, आणि नंतर आपण दोघं जेवायला जाऊ. तुझ्याकडून, कारण आज तू चांगलीच मोठी रक्कम कमावली आहेस. वैदेही नकळत हसू लागली. ठीक आहे, मंजूर. पण पुढच्या क्षणी ती गंभीर झाली, कारण आता तिला आयुष्यातली सर्वात मोठी भूमिका निभवायची होती. काही दिवसांनी वैदेही गॅलरीत प्राजक्तासाठी एका जुन्या चित्राच्या दुरुस्तीचं शेवटचं काम पूर्ण करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवरचा नंबर पाहताच तिच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. आता ती खरंच विराजच्या फोनची वाट पाहू लागली होती, आणि कदाचित त्या क्षणाचीही, जेव्हा तो तिचं नाव घेईल आणि तिच्या अंगावर शहारे येतील. नमस्कार विराज, ती नकळत हसत म्हणाली. नमस्कार वैदेही. विराजचा शांत आवाज ऐकू आला. आज कशी आहेस? मी गेल्या महिनाभरापासून एक जुनं चित्र दुरुस्त करत होते, ती ब्रश बाजूला ठेवत म्हणाली. आज जाऊन ते पूर्ण झालं. दुरुस्ती? विराजने उत्सुकतेने विचारलं. हो, ती म्हणाली. लोक त्यांची खराब झालेली जुनी चित्र इथे आणतात आणि आम्ही ती पुन्हा नव्यासारखी करतो. ती हसली. ही गॅलरी अशी खास सेवा देते. विराज हलकंसं हसला. रोचक आहे, तो म्हणाला. मग आपल्यात एक साम्य आहे. वैदेही गोंधळली. म्हणजे? तू जुनी चित्र दुरुस्त करतेस. त्याचा आवाज थोडा मवाळ झाला. आणि मी जुनी घरं. वैदेही आश्चर्यचकित झाली. तुम्ही जुन्या घरांचं नूतनीकरण करता? हो, विराज हसत म्हणाला. मी सुरुवातच त्या कामापासून केली होती. तो शांतपणे पुढे म्हणाला. मला गोष्टी अधिक चांगल्या बनवायला आवडतात, उद्ध्वस्त करायला नाही. वैदेही ब्रश साफ करत मंद हसली. मला हे माहितीच नव्हतं, ती म्हणाली. कदाचित मला तुमच्याबद्दल आधीच जाणून घ्यायला हवं होतं. विराज मोठ्याने हसला. गरज नाही, तो सहजपणे म्हणाला. जे विचारायचं आहे थेट मला विचार. वैदेहीने हलक्या आवाजात विचारलं. मग एक सोपा प्रश्न. ती थोडी थांबली. तुम्ही फोन का केला? विराजचं हसू अधिक खुललं, आणि त्या हसण्यात एक अशी ऊब होती जी वैदेहीला आतपर्यंत स्पर्श करून गेली. वैदेही जोशीने फोन कानाला लावत शांत आवाजात म्हटलं. मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्यासाठी फोन केला होता. तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी पडली, आणि तुमच्याकडे अजून काही असेल तर. फोनच्या दुसऱ्या टोकाला क्षणभर शांतता पसरली. मग विराज मेहदाचा गडद आवाज ऐकू आला. आपण अजून व्यवहार करू शकतो. वैदेहीच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. असं आहे का? तिने थोड्या मिश्किलपणे विचारलं. काही क्षण शांतता राहिली. मग धाडस करून तिने विचारलं. तुम्ही खूप व्यस्त आहात का? विराजने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. मी नेहमीच व्यस्त असतो, पण जर तू विचारत असशील की तुझ्यासाठी वेळ काढू शकतो का, तर हो. त्याचा आवाज थोडा हलका झाला. का? मला भेटायला बोलवत आहेस का? वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत खुललेलं स्मित पसरलं. आर्ट गॅलरीजवळ एक जागा आहे. जर तुम्ही तिथे आलात तर. कदाचित माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ज्याच्या बदल्यात मला एक छान कॉफी मिळू शकेल. कॉफी? विराजने हलकंसं हसत विचारलं. हो, मोठा कप हवा मला, आणि वर भरपूर फेस असलेला. विराज हलकंसं हसला. फक्त एका कॉफीच्या बदल्यात माहिती? वैदेहीने हसत उत्तर दिलं. मी खूप साधी मुलगी आहे विराज. मला खुश करणं अवघड नाही, आणि तुम्ही या माहितीचा योग्य वापर केला तर तीही एक प्रकारची परतफेडच होईल. पण हो, मला कॅफीनही हवं आहे. अर्ध्या तासात भेटू. तिने जागा सांगितली आणि फोन कट केला. फोन खाली ठेवताच तिने डोकं वर केलं आणि समोर प्राजक्ता भिंतीला टेकून उभी असल्याचं पाहिलं. हात छातीसमोर घातलेले आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य. तुला तो आवडतो का? प्राजक्ताने थेट विचारलं. वैदेहीने नकार दिला नाही. काल रात्री त्याचा फोन आला होता. आपण जवळजवळ 1 तास बोललो. तो विचारत होता, मी खरंच घर पाडायचं ठरवलंय का? कारण एकदा काम सुरू झालं की मागे फिरणं शक्य नाही. ती थोडी गंभीर झाली. त्याने सगळी परवानगी काढून घेतली आहे.
गॅस, पाणी सगळं बंद केलंय. जे सामान विकता येईल ते बाहेर काढलंय. आता घरात फक्त रिकामा सांगाडा उरलाय. प्राजक्ताने हळू आवाजात विचारलं. तुला कसं वाटतंय? वैदेहीने मोबाईल हातात घेतला आणि उपहासाने हसली. माझी बहीण गोव्याला फिरायला गेलीये आणि रोज डझनभर मेसेज करतेय की मी तिच्या लग्नाला का गेली नाही. शिवाय मला समजावत आहे की घर तिच्या नावावर कर, म्हणजे सगळं ठीक होईल. निर्लज्ज, प्राजक्ता चिडून म्हणाली. वैदेहीने कटू हसू केलं. हे काहीच नाही. सिद्धार्थने काल रात्री मेसेज केला होता. म्हणाला, त्याला आठवतं मी कसं या घरात आपल्या मुलांना खेळताना पाहायचं स्वप्न बघायचे, आणि तो म्हणतो ते स्वप्न अजून जिवंत राहायला हवं. ती डोळे फिरवत म्हणाली. भावनिक दबाव टाकण्यात दोघेही सारखेच आहेत. प्राजक्ताने टोमणा मारत म्हटलं. तुला माहिती आहे ना, आम्हाला तो कधीच आवडला नाही. वैदेही हसली. हो, तू आणि अनुजा हे कधी लपवलं नाहीत. फक्त मी त्याच्यावर प्रेम करत होते म्हणून तुम्ही सहन करत होता. प्राजक्ताने खांदे उडवले. बरं, मी जेव्हा विराटला सांगितलं की ते दोघं गोव्याच्या ट्रिपमध्येही मला घराबद्दल मेसेज करत आहेत, तर त्याचा पहिला प्रश्न होता ते दोघं फिरायला गेलेत की प्रॉपर्टीची मीटिंग करायला. वैदेहीला हसू आवरलं नव्हतं. मग तो मजाक करू लागला. म्हणाला, सिद्धार्थ बहुतेक समुद्रकिनारी वाळूचे कण मोजत बसला असेल, म्हणून त्याला समुद्राचा आनंद घेता येत नसेल. ती हसतच पुढे म्हणाली. आणि ईशा बहुतेक तिथल्या हॉटेल स्टाफचं आयुष्य कठीण करत असेल. प्राजक्ता नकळत हसली. त्याच्या बोलण्यात फारच बिनधास्तपणा आहे. वैदेहीच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित उमटलं. पण तो मला खूप हसवतो. प्राजक्ताने डोळे बारीक करत विचारलं. असं? वैदेही लाजत म्हणाली. त्याने तर हेही म्हटलं की त्यांची ट्रिप नक्कीच खूप कंटाळवाणी असेल. तो म्हणाला, मी सिद्धार्थला अनेकदा भेटलोय. मला नेहमी वाटायचं त्याची बायको म्हणजे फक्त एक सजावटीची बाहुली आहे. मला आनंद आहे की तू त्याच्या कैदेतून बाहेर पडलीस. ती काही क्षण शांत झाली. तो म्हणाला, त्याला कल्पनाही करता येत नाही की माझ्यासारखी स्त्री अशा माणसासोबत कशी राहू शकते. प्राजक्ताने लगेच निष्कर्ष काढला. तो तुला नक्कीच पसंत करतो. तुझी त्याच्याशी किती वेळा बोलणं झालंय? वैदेहीने ओटसावत उत्तर दिलं. शुक्रवारी रात्री, शनिवारी, रविवारी आणि कालही त्याचा फोन आला होता. म्हणजे फक्त सोमवारी बोलणं झालं नाही. त्या दिवशी आम्ही फक्त मेसेज केले. प्राजक्ता आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. वैदेही, हे सगळं तू मला आत्ता सांगतेस? वैदेहीने हलकं हसत उत्तर दिलं. माहीत नाही, पण आत्ता मी त्याला कॉफीसाठी भेटायला चालले, आणि एका USB बदल्यात. प्राजक्ताने खट्याळपणे विचारलं. मग लगेच हसत म्हणाली. पुढच्या वेळी त्याला सांग, डिव्हाइस नको, काहीतरी वेगळंच हवंय. बिलकुल नाही, वैदेही लाजून म्हणाली. प्राजक्ता मात्र हसतच राहिली. हे मात्र म्हणू नकोस की तू त्याच्याबद्दल विचारच केला नाहीस. प्राजक्ता खट्याळ हसत म्हणाली. तो खूपच देखणा आहे. आपण पुण्यातल्या त्या रेस्टॉरंटमध्ये उभं राहून जवळजवळ अर्धा तास त्याला पाहत होतो. उंच, रुबाबदार, खोल डोळे आणि वेगळीच आकर्षक पर्सनॅलिटी. आणि तुझ्या त्या विचित्र छोट्या डोळ्यांच्या फिक्या दिसणाऱ्या माझी नवऱ्यापेक्षा पूर्णच वेगळा. वैदेहीने मुद्दाम नाराजीचा आव आणला. हे मला आधीच सांगायला हवं होतं की तुला सिद्धार्थ एवढा नापसंत आहे. कदाचित मी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं असतं. प्राजक्ताने खांदे उडवले. तू त्याच्यासोबत आनंदी होतीस, किंवा निदान तुला तसं वाटत होतं. काही बायका अशा आयुष्यातही आनंदी राहतात, आणि जर तुझं स्वप्न तेच असेल तर आम्ही ते तोडायचा प्रयत्न केला नाही. ती थोडी थांबली आणि मग हळू आवाजात म्हणाली. पण एक सांगू, तुला पुन्हा तुझ्या खऱ्या रूपात पाहून मला खूप आनंद होतोय. तू पूर्ण बदलली होतीस आणि आता पुन्हा पूर्वीसारखी झाली आहेस. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात बोलली. खरं सांगायचं तर मलाही हे रूप जास्त आवडतंय. जणू माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरलेत. ती हलकंसं हसली, पण लगेच चेहरा गंभीर झाला. फक्त हे दुखणं संपावं असं वाटतं. 6 आठवडे झालेत, पण अजूनही कधी कधी रात्री अचानक जाग येते आणि मी त्याला शोधते. मग आठवतं की सगळं संपलंय आणि मला उठून हॉलमध्ये जाऊन बसावं लागतं. ती काही क्षण थांबली. बरंच झालं मी त्या घरातून बाहेर पडले. आता फक्त ते घर जमीनदोस्त होताना पाहायचं आहे. प्राजक्ताने हसत जवळचा टॉवेल तिच्याकडे फेकला. जर तू एका श्रीमंत माणसाला भेटायला जात असशील तर आधी चेहरा धुवून ये आणि पटकन निघ. मग खट्याळपणे डोळा मारत म्हणाली. आणि ऐक, पुढच्या वेळी सौदा थोडा इंटरेस्टिंग कर. वैदेही हसत आत निघून गेली. पण मनात एक विचार वारंवार डोकावत होता. जर खरंच तिने असं काही बोललं तर विराटची प्रतिक्रिया काय असेल? त्या विचारानेच तिच्या अंगावर हलकीशी शिरशिरी उठली.
वैदेही कॉफी शॉपमध्ये शिरली आणि थेट काउंटरकडे गेली. मला एक मोठी मोका कॉफी पाहिजे, फुल क्रीम दूध, एक एक्स्ट्रा शॉट आणि वर भरपूर फेस. तेवढ्यात तिच्या कानाजवळ एक उबदार आवाज घुमला. तुला मऊ नाजूक गोष्टी आवडतात वाटतं. छान आहे. वैदेही नकळत हसली आणि हलकसं वळली. समोर विराज मेहता उभा होता. त्याचे खोल डोळे, ज्यात ती मागच्या काही दिवसांपासून नकळत हरवत चालली होती. तुला समोरून पाहून बरं वाटलं, वैदेही म्हणाली. विराजची नजर नकळत तिच्यावर वरपासून खालपर्यंत फिरली. मग हलकसं असत तो म्हणाला, तुला हवं असेल तर मी स्वतःला अजून जवळूनही दाखवू शकतो. तो हलक्या मिश्किल आवाजात पुढे म्हणाला, फक्त फेस असलेली कॉफी सोबत आण. खूप गरम कॉफी नको, भाजते आणि मला वेदनांची सवय नाही. त्याच्या बोलण्यावर वैदेही नकळत हसली. त्याने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली आणि बिलही भरलं. वैदेही काउंटरला टेकून उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहत राहिली. गेल्या आठवड्यात तिने त्याला रेस्टॉरंटमध्ये पाहिलं होतं, पण इतक्या जवळून पाहताना त्याचा रुबाब काही वेगळाच जाणवत होता. त्याचा पोशाख जणू खास त्याच्यासाठीच शिवला होता. आणि त्या क्षणी वैदेहीच्या लक्षात आलं, सिद्धार्थचे महागडे कपडेही त्याच्यासमोर काहीच नव्हते. हा माणूस वेगळ्याच जगातून आलेला वाटत होता. आत्मविश्वासपूर्ण, गंभीर आणि पूर्णपणे स्वतःवर नियंत्रण असलेला. ज्या व्यक्तिमत्वापर्यंत सिद्धार्थ कधीच पोहोचू शकला नसला. तू मला खूप न्याहाळतेस वैदेही, विराज हलकसं हसत म्हणाला. पण प्लीज स्वतःला थांबवू नकोस, मला आवडतंय. वैदेहीने निर्धास्तपणे पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. मी एक कलाकार आहे, ती शांतपणे म्हणाली, आणि सुंदर गोष्टी ओळखायला मला येतं. आणि तू खरंच खूप देखणा आहेस. विराज मोठ्याने हसला, इतका की आसपासचे लोकही वळून पाहू लागले. वैदेही, तू खूपच इंटरेस्टिंग आहेस, तो हसत म्हणाला, आणि मला तू आवडतेस. चल बसून बोलूया. त्याने हात पुढे केला. वैदेहीने आपला हात त्याच्या हातात ठेवला आणि त्या क्षणी शांतपणे एक USB त्याच्या हातात सरकवली. विराजने भुवया उंचावल्या, पण तिचा हात सोडला नाही. दोघे जागेवर बसल्यावरच त्याने हात मागे घेतला. तुझं वय किती आहे, वैदेहीने कॉफीचा कप हातात घेत विचारलं. विराज तिच्याकडे पाहून हसला. 39. मी 28 वर्षांची आहे, ती हसत म्हणाली. मला माहिती आहे, तो सहजपणे म्हणाला. मी आधीच माहिती काढली होती. वैदेही हलकीशी चकित झाली. तुला मुलं आहेत, तिने विचारलं. नाही, तो सहज म्हणाला. अजून अशी कोणी भेटली नाही जिच्यासोबत घर बसवावंसं वाटेल. तो थोडा थांबला, मिश्किलपणे हसला. वैदेहीने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात नकळत वेगळ्याच चित्रांची गर्दी होऊ लागली होती. मलाही मुलं नाहीत, ती हळू आवाजात म्हणाली. मला तर मोठं कुटुंब हवं होतं, निदान 3-4 मुलं. तिने हलकसं स्मित केलं. पण सिद्धार्थ म्हणायचा, आधी आपलं करिअर आणि ध्येय पूर्ण करू. आता विचार करते तेव्हा बरंच झालं आम्ही थांबलो. विराजने विषय बदलत विचारलं. कसं कुटुंब हवंय तुला? वैदेहीच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न चमकलं. 2 मुलगे, 2 मुली. ती हसली. पण खरं सांगायचं तर फरक पडत नाही. मला फक्त एक दिवस आई व्हायचं आहे, आणि त्यासाठी योग्य माणूसही हवा, विराज मेहता हळू आवाजात म्हणाला. हो, वैदेहीने मान हलवली. विराज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग सरळ विचारलं, मग तू अशा माणसासोबत का राहिलीस, ज्याने तुला तुझ्या स्वप्नांपासून दूर ठेवलं? वैदेहीने अगदी साधेपणाने उत्तर दिलं. कारण मी त्याच्यावर प्रेम करत होते. विराजने उपरोधिक चेहरा केला. का? त्याचा चेहरा पाहून तर कोणालाही भीती वाटेल, आणि त्याचं व्यक्तिमत्व जणू दगडासारखं थंड. वैदेही हलकसं असले. लोक प्रेमात पडल्यावर खूप विचित्र कारणं शोधतात. विराज थोडा पुढे झुकला. तुमची भेट झाली तरी कशी? त्याने तुझा जीव वाचवला होता का, किंवा तू त्याचा? कारण खरं सांगायचं तर तुझ्यासारखी स्त्री आणि तो माणूस हे समीकरण समजणं कठीण आहे. वैदेही काही क्षण जुन्या आठवणीत हरवली. मी, अनुजा आणि प्राजक्ता, आम्ही तिघे खूप जवळच्या मैत्रिणी होतो, ती हसत म्हणाली. अनुजाला लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता, म्हणून आम्ही तिचा आनंद साजरा करायला बाहेर जेवायला गेलो होतो. तेव्हा आम्ही 20 वर्षांचे होतो. ती आठवणीत रमली. अनुजा खूप हुशार होती. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तिला प्रवेशही मिळाला होता. आम्ही एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. इतकं महाग की आमच्या आवाक्या बाहेरचं. ती हसली. आम्हाला तर हेही माहीत नव्हतं की कोणता चमचा कशासाठी वापरायचा. विराजही नकळत हसला. सिद्धार्थ आमच्या शेजारच्या टेबलवर बसला होता. वैदेही पुढे म्हणाली. त्याने मला सगळं समजावलं.
कसं वागायचं, काय ऑर्डर करायचं. रात्री शेवटी मी त्याला माझा नंबर दिला. तिने कॉफीच्या कपाकडे पाहिलं. तो खूप सभ्य वाटत होता. कॉलेजमधल्या मुलांपेक्षा पूर्ण वेगळा. ती हलकसं असली. मी कलाकार, संगीतकार अशा लोकात वावरायचे. तो मात्र खूप सुसंस्कृत, नीटनेटका होता. तो मला अशा कार्यक्रमांना घेऊन जायचा जिथे मी आधी कधीच गेले नव्हते. तिच्या आवाजात जुन्या आठवणींचा गोळवा मिसळला. तो म्हणायचा, एक दिवस तुझ्या काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन अशाच मोठ्या गॅलरीत लागेल. मात्र लगेच तिचा आवाज मंदावला. हळूहळू मी माझी स्वप्न मागे सोडली. ती काही क्षण शांत राहिली. तो म्हणायचा, आधी तो त्याची स्वप्न पूर्ण करेल, मग आपण माझ्या स्वप्नांकडे वळू. वैदेहीच्या डोळ्यात हलकी वेदना उमटली. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रतिमा ठेवणं महत्त्वाचं होतं. माझे कपडेही तोच निवडायचा. कसं बोलायचं, कसं वागायचं सगळं शिकवायचा. ज्या गोष्टी कदाचित माझ्या आईनेही मला शिकवल्या नसतील. ती कळवट हसली. तो म्हणायचा, आपण एकमेकांना चांगलं बनवत आहोत. पण खरं काय होतं माहिती आहे? तिने विराजकडे पाहिलं. तो मला त्याच्या मनासारखं बदलत होता आणि मी फक्त त्याच्या आयुष्यातली एक सजावट बनून राहिले होते. तिचा आवाज हलका थरथरला. पण तरीही मी त्याच्यावर प्रेम करत होते. ती हलकसं हसली. मी त्याच्यासाठी काहीही करू शकले असते. कारण मी अशीच आहे. जेव्हा मी प्रेम करते ते पूर्ण मनाने करते. ती कॉफीचा एक घोट घेत म्हणाली, मी फक्त एखाद्याच्या चांगल्या गोष्टी नाही, त्याच्या कमतरताही स्वीकारते. विराज तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाला, तू खूप भावनिक आहेस. तो थोडा थांबला. ही वाईट गोष्ट नाही, पण धोकादायक असू शकते. कारण भावना माणसाला आंधळं करतात. वैदेहीने शांतपणे मान हलवली. हे मला बाबांकडून मिळालंय. ती मृदू आवाजात म्हणाली. ते खूप लवकर आम्हाला सोडून गेले, पण त्यांनी आयुष्य मनापासून जगलं. तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. त्यांच्या एका नजरेतूनही कळायचं ते तुमच्यावर किती प्रेम करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही ते एखाद्याला खास असल्याची जाणीव करून द्यायचे. ती काही क्षण थांबली. मी नेहमी त्यांच्यासारखं व्हायचं स्वप्न पाहिलं. मग तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले. पण जर कोणी त्यांना दुखावलं तर मग त्या व्यक्तीसाठी त्यांच्या आयुष्यात जागाच उरत नसे. ती शांतपणे म्हणाली, ते एकतर पूर्ण साथ द्यायचे, नाहीतर पूर्णपणे नातं संपवायचे. वैदेहीने हलकंसं हसत कॉफीचा कप खाली ठेवला. आणि ही सवय मलाही त्यांच्याकडून मिळाली आहे. मला फसवणाऱ्या लोकांना मी कधी सहन करत नाही. विराजने मिश्किलपणे भुवया उंचावल्या. मग तुझ्या बहिणीसाठी परिस्थिती फार चांगली दिसत नाहीये. वैदेहीचा आवाज अचानक थंड झाला. सगळ्यांनीच तिला सोडून दिलं होतं. तिने आणि सिद्धार्थने आठवड्याभरापूर्वीच लग्न केलं आणि तिथे फक्त माझी आई उपस्थित होती. वैदेही थंड आवाजात म्हणाली, आमच्या कुटुंबातून कोणीही गेलं नाही. ती कटू हसली आणि त्याचाही दोष तिने माझ्यावर टाकला. पण सगळ्यांना माहिती होतं, बाबा असते तर काय झालं असतं. विराज क्षणभर चकित झाला. तुझी आई तिथे होती? वैदेहीने शांतपणे मान हलवली. ती तिला एकटी सोडू इच्छित नव्हती, पण तिलाही माहिती होतं की ईशाने काय केलं आहे. तिच्या आवाजात आता वेदनेसोबत रागही मिसळला होता. तिने स्वतःच्या लग्नाच्या दिवशी तिच्या नवऱ्याचा विश्वासघात केला आणि माझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवून प्रेग्नंट झाली. विराज सड बसला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट धक्का उमटला. तिने तिच्या स्वतःच्या लग्नाच्या दिवशी असं केलं? हो. वैदेहीने नापसंतीने मान हलवली. तिची तत्त्व म्हणजे रस्त्यावरच्या भटक्या मांजरीसारखी आहेत. मग तिने त्याच्या जॅकेटकडे नजर टाकत हलक्या कटू हसण्यात म्हटलं, पण मी बाबांसारखी आहे. मी नातं तोडते आणि कायमचं तोडते. तिचा आवाज कठोर झाला. मी तिच्याशी सगळे संबंध संपवलेत. पण मला हवंय की त्यांनी याची किंमत मोजावी. ती विराजकडे रोखून पाहत म्हणाली, सिद्धार्थाला वयाच्या 35पर्यंतच त्याचं ध्येय गाठायचं होतं ना? मला हवंय तू त्याला तिथपर्यंत पोहोचायच्या आधीच खाली खेचावंस. विराज मोठ्याने हसला. वैदेही, आपण दोघं खूप सारखे आहोत. तो कॉफीचा कप बाजूला ठेवत पुढे म्हणाला, मी सुद्धा आयुष्य पूर्ण तीव्रतेने जगतो. माझ्या माणसांसाठी काहीही करू शकतो. त्याच्या आवाजात अचानक धार आली. पण जर कोणी माझा विश्वासघात केला तर मी त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. वैदेहीने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे, मग मी हे लक्षात ठेवेन की कधीही तुझ्या विरोधात जायचं नाही. ती हलकंसं असली. मला तुझे शत्रू व्हायचं नाही, फक्त मैत्रीण राहायचं आहे. विराजने तिच्याकडे काही क्षण खोल नजरेने पाहिलं. वैदेही, तो हळू आवाजात म्हणाला, मला वाटतं आपण फक्त मित्र राहणार नाही. त्या एका वाक्यावर वैदेहीचा चेहरा लाल झाला. तिच्या छातीत धडधड अचानक वाढली
आणि तिच्या मनाने शांतपणे कबूल केलं की तिलाही कदाचित हेच हवं होतं. त्यानंतर दोघांचं बोलणं सामान्य विषयांकडे वळलं, पण वैदेहीचं मन मात्र त्या एका वाक्यात अडकून राहिलं, आपण फक्त मित्र राहणार नाही. आणि तो क्षण तिच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर भेटींपैकी एक बनून गेला. शुक्रवारपर्यंत वैदेहीची बेचैनी वाढतच गेली होती. ही तिची पहिली आर्ट एक्झिबिशन होती, जिथे तिचा नवरा तिच्यासोबत नव्हता. तिच्या चित्रांमध्ये तिचं दुःख, राग आणि तुटलेपणा स्पष्ट दिसत होता. पांढऱ्या कॅनव्हासवर गडद लाल रंगाचे पसरलेले डाग, काळ्या रेषांमध्ये मिसळलेली आतली वेदना आणि त्यात तिचं स्वतःचं वेडसर प्रेम. तिने स्वतःच्या बोटांना टोचून काढलेल्या रक्ताच्या रंगाचाही वापर काही चित्रात केला होता. तिची सर्वात लक्षवेधी कलाकृती होती फुल्स नो मोर. त्या चित्रात शांतता होती, पण त्याचवेळी जळजळीत रागही. वैदेहीला स्वतःलाच जाणवत होतं की मागच्या प्रदर्शनात तिचं आयुष्य शांत साधं होतं, पण आता तिच्या कलेत ज्वाला होती. एक आक्रमकपणा, एक जिवंत वेदना, जणू तिचं तुटलेलं आयुष्यच रंग बनून कॅनव्हासवर उतरलं होतं. खरं तर या वेगळेपणाने तिच्या कलेला आणखी धार दिली होती. भिंतीवर आणखी एक चित्र लटकलेलं होतं. त्या चित्रात ती स्वतः रडताना दिसत होती. काळ्या लाकडी फ्रेममध्ये बंदिस्त, लाल ओठ, वाहिलेलं काजळ आणि चेहऱ्यावर उमटलेली वेदना. त्या चित्राचं नाव होतं बेड्रेड. त्याच्या शेजारीच आणखी एक रागाने भरलेलं चित्र होतं. यावेळी तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, फक्त सूड, चेहरा कठोर, नजरेत आग. त्या चित्राचं नाव होतं स्कार्ड. कित्येक वर्षांनी तिने स्वतःच्या भावना इतक्या उघडपणे जगासमोर मांडल्या होत्या. ते जितकं वेदनादायक होतं तितकंच मोकळं करणारही. हे तुझं आजवरचं सगळ्यात भारी काम आहे, प्राजक्ता उत्साहाने म्हणाली. आज एकही पेंटिंग भिंतींवर राहणार नाही, सगळी विकली जातील, मला खात्री आहे. अनुजाने हसत तिला कोपर मारला. विशेषतः जर तुझा नवीन स्पॉन्सर आला तर. वैदेही नकळत लाजले. पूर्ण आठवड्याभर तिची विराजशी बोलणं होत होतं. त्याला मेसेजपेक्षा फोनवर बोलायला जास्त आवडायचं आणि त्याच्या आवाजात अशी एक वेगळी ओढ होती जी नकळत तिच्या मनात घर करू लागली होती. वैदेहीच्या मनापासून एकच इच्छा होती की विराज यावा. कदाचित तो तिच्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीचा भाग ठरू शकत होता. दरम्यान अमोल सतत तिची चेष्टा करत होता. काय मग, त्या श्रीमंत माणसासोबत पुढे काही प्रगती झाली की नाही, तो हसत विचारायचा. एकदा तर तो थेट म्हणालाच, मला अजूनही विश्वास बसत नाही की तू फक्त एका USB बदल्यात त्याला इथे यायला तयार केलंस. वैदेहीने फक्त हलकंसं स्मित केलं. तिला माहिती होतं ही गोष्ट फक्त USB नव्हती, तर त्या माहितीची होती जी तिच्याकडे होती. पण ती सत्य कुणालाच सांगू इच्छित नव्हती. तिने जी खोटी तक्रार नोंदवली होती ते स्वतःमध्येच एक गुन्हा होता. विराजला त्या माहितीचा इतका फायदा झाला होता की त्याने तिच्यासाठी महागडी वाईन आणि सुंदर ग्लासेसही पाठवले होते. इतक्यात अजून काही लोक आत आल्याचा आवाज आला. वैदेहीने वळून पाहिलं आणि तिचा चेहरा क्षणभर गुठला. तिचे माजी सासरचं कुटुंब आत येत होतं. हे काय, ती हळू आवाजात पुटपुटली, पण चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवलं. हे इथे का आलेत? यांना तर निमंत्रणही नव्हतं, ओपन इन्व्हिटेशन होतं, अनुजा दात खात म्हणाली. इतक्यात सिद्धार्थची आई सुमन पुढे आली. अगं बाळा, तिने वैदेहीच्या खांद्यावर हात ठेवत हवेतच प्रेमाचा इशारा केला. आज तू खूप सुंदर दिसतेस. पण तिची नजर नेहमीसारखीच वैदेहीकडे वरपासून खालपर्यंत फिरत होती आणि वैदेहीच्या मनात पुन्हा जुनी अस्वस्थता जागी झाली. तिने सभ्यपणे हसत म्हटलं, मला वाटत नव्हतं की तुम्हा लोकांना इथे पुन्हा पाहीन. आलात त्याबद्दल धन्यवाद. सुमनजी हसली. आम्ही आमच्या सुनेचं प्रदर्शन कसं सोडणार? वैदेहीने तिला लगेच दुरुस्त केलं. माझी सून. सुमनजीने नाराज नजरेने डोळे फिरवले. माझ्या मुलाला त्या बाईची खरी परिस्थिती कळली आहे. त्याला आता त्याची चूक समजली आहे. बाळ जन्माला आलं की तो पुन्हा तुझ्याकडे परत येईल. वैदेहीच्या चेहऱ्यावरचं स्मित पूर्णपणे गायब झालं. माफ करा आंटी. सुमनजीने तिचा हात पकडला. तुझी बहीण या घरासाठी योग्य नाही. ती आम्हाला धमक्या देते. जर तिला सगळं मिळालं नाही तर ती बाळालाच इजा करेल. ती खूप धोकादायक मुलगी आहे. वैदेहीने शांतपणे हात सोडवला आणि एक पाऊल मागे घेतलं. मला खरंच समजत नाही यावर काय बोलावं, ती थंड आवाजात म्हणाली. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, मी सिद्धार्थला पुन्हा कधी स्वीकारणार नाही. तिचा आवाज आता कठोर झाला. ही काही चूक नव्हती. हे महिनोमहिने सुरू होतं. तिच्या डोळ्यात वेदनेपेक्षा आता राग जास्त दिसत होता. माझ्या स्वतःच्या घरात, माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी हे सगळं केलं.
ती कटाक्ष टाकत म्हणाली. मी कदाचित मऊ मनाची असेन, पण इतकीही नाही की हे सगळं माफ करेन. सुमनजी लगेच म्हणाली, पण तुझ्या बहिणीनेच त्याला फसवलं. वैदेहीने तिला मध्येच थांबवलं. मला वाईट वाटतं, पण तो कोणत्याही स्त्रीसमोर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. ही माझी जबाबदारी नाही. ती सरळ उभी राहत म्हणाली. त्याने मला दुखावलं आहे आणि मी त्यांना दोघांनाही कधी माफ करणार नाही. सुमनजी काहीतरी बोलणार इतक्यात एक खोल भारदस्त आवाज त्यांच्या मागून आला. तो कदाचित मोकळा होईल, पण ती नाही. सुमनजींचं बोलणं तिथेच थांबलं. वैदेहीने वळून पाहिलं. हॅलो जान. तो आवाज तिच्या अगदी जवळून आला. उशीर झाला, माफ कर. तिच्या गालावर हलकासा उबदार स्पर्श झाला. त्याच्यासोबत आलेला त्याच्या परफ्यूमचा मसालेदार मोहक सुगंध वैदेहीच्या अंगातून एक हलकीशी शिरशिरी उठून गेला. साथ देशील ना? तो तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला. वैदेहीने हळूच वळून पाहिलं आणि तिची नजर विराज मेहताच्या हसऱ्या डोळ्यांशी भिडली. काळा सूट, आत पांढरा शर्ट. तो नेहमीपेक्षा अधिकच आकर्षक दिसत होता. एका क्षणासाठी वैदेहीला असं वाटलं जणू तिचा श्वासच थांबला, किंवा कदाचित तिच्या हृदयाने धडकणंच विसरलं. तिने आजूबाजूला नजर फिरवली. हॉलमधल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीची नजर विराजवर खेळलेली होती. हो, त्या हॉलमधलं लक्ष वेधून घेणारं प्रदर्शन नव्हतं. स्वतः विराज मेहता होता. त्याची उपस्थितीच अशी होती की प्रत्येकाची नजर नकळत त्याच्यावर जाऊन थांबत होती. सिद्धार्थचे वडील शेखर कुलकर्णी यांच्या आवाजात दडवलेली नाराजी स्पष्ट जाणवत होती. आमच्या सुनेच्या प्रदर्शनात तुम्ही कशासाठी आला आहात? विराजने हलक्या मिश्किल हसत उत्तर दिलं. वैदेहीने सांगितलं नाही का? तो क्षणभर थांबला. आता ती मोकळी झाली आहे. मी पूर्णपणे मोकळी आहे. वैदेहीने विराजपणे कटाक्ष टाकत उत्तर दिलं. विराजचा हात अजूनही तिच्या खांद्यावर सहजपणे विसावला होता. तिने बाजूला उभ्या प्राजक्ताकडे पाहिलं. प्राजक्ता ओठातच कुजबुजली. अरे देवा, आणि हात हवेत हलवत असा इशारा केला जणू काहीतरी जडतंय. अनुजाने तर छातीवर हात ठेवले, जणू तिचा श्वासच अडला होता. वैदेहीला कसंबसं हसू आवरावं लागत होतं. तिचे मित्रमैत्रिणी पूर्णपणे तिच्या बाजूने उभे होते आणि त्या क्षणी वैदेहीने ठरवलं झुकायचं नाही, खेळायचं. ती हलकीशी वळली. तिचा हात विराजच्या हातात गुंफला गेला. मग ती अजून जवळ सरकली. त्याच्या कमरेभोवती सहजपणे हात ठेवत तिने त्याच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. विराज, हे शेखरजी आणि सुमनजी, ती हसत म्हणाली. माझे माजी सासू सासरे आज माझं अभिनंदन करायला आले आहेत. शेखर गंभीर आवाजात म्हणाले. वैदेही, आपण बाहेर जाऊन बोलू शकतो का? का? वैदेहीचा आवाज शांत पण ठाम होता. तुम्ही जे काही बोलाल ते माझ्या प्रियकरालाही कळेल. तिला विराजचं हलकंसं हसू जाणवलं. त्याने त्या शब्दाला प्रियकर कुठलाही विरोध केला नाही. आता खेळ खरंच सुरू झाला होता. शेखरजीने विराजकडे पाहत विचारलं. तुम्हाला माहिती आहे का ही कोण आहे? विराज शांतपणे हसला. खूप चांगलं माहिती आहे. तो वैदेहीकडे पाहत म्हणाला. खरं तर ही माझ्या पहिल्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. वैदेही नकळत त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या हसण्यात काहीतरी असं होतं की तिचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. विराजने हलकासा डोळा मारला आणि तिच्या कपडाला प्रेमाने स्पर्श केला. जेव्हा ही कॉलेजमध्ये होती तेव्हा मी हिचं एक पेंटिंग विकत घेतलं होतं. तो आत्मविश्वासाने म्हणाला. ते आजही माझ्या ऑफिसमध्ये आहे. मग तो पुढे म्हणाला. अलीकडे आम्ही पुन्हा भेटलो आणि जेव्हा मला समजलं की ती तीच मुलगी आहे जिच्या कलेने मला रोज प्रेरणा दिली, त्याने तिच्या कमरेभोवतीचा हात अजून घट्ट केला. तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. त्याची नजर वैदेहीवरच स्थिर होती. हुशारी, प्रतिभा आणि हे सौंदर्य. त्याच्या आवाजात आता एक वेगळीच खोली आली होती. तुमच्या मुलाने खूप मोठी चूक केली, तो हसत म्हणाला. पण त्याचं नुकसान माझा फायदा बनलं. शेखरजीने रागाने विचारलं. तुम्ही आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी हिचा वापर करत आहात का? नाही, वैदेही लगेच म्हणाली. मी स्वतः त्याला शोधलं. ती विराजच्या छातीला हलकं टेकून उभी होती. त्याचं मजबूत अस्तित्व तिला विचित्रपणे सुरक्षित वाटत होतं. एका क्षणासाठी तिच्या मनात विचार चमकून गेला. पुन्हा शिल्पकला सुरू केली तर, आणि विराजलाच विषय बनवलं तर? शेखरजी अजूनही गोंधळलेले दिसत होते. काय? हो, वैदेही शांतपणे म्हणाली. एका रेस्टॉरंटमध्ये मी यांना पाहिलं, बोलले. मग लक्षात आलं हेच ते व्यक्ती होते ज्यांनी माझी पेंटिंग विकत घेतली होती. ती हलकसं असली
आणि मग सगळं आपोआप घडत गेलं. विराज सहजपणे म्हणाला, माझ्या आईकडेही हिचं सुंदर पेंटिंग आहे. तो अभिमानाने हसला. त्यांना तिची कला खूप आवडते. त्या आज येणारही आहेत. मग वैदेहीकडे पाहत म्हणाला, तुला पुन्हा चित्र काढताना पाहून त्यांनाही आनंद झाला. शेखरचा संयम सुटत चालला होता. हे सगळं तुम्ही का करताय? खरं तर वैदेहीलाही तोच प्रश्न पडला होता. पण विराजने फक्त खांदे उडवले. फक्त मूर्ख माणूसच हिऱ्याला सोडून काच निवडतो. त्याची नजर वैदेहीवर स्थिर होती. जेव्हा एखादी मौल्यवान गोष्ट मिळते, तो हळू आवाजात म्हणाला, तेव्हा तिला हातातून जाऊ द्यायचं नसतं. तो थोडा थांबला. तिला कायमचं जपायचं असतं. कायमचं. त्या शब्दावर दिलेल्या जोराने वैदेहीच्या अंगातून एक अनोळखी शिरशिरी गेली. त्याच्या आवाजात खेळकरपणा नव्हता. एक विचित्र गंभीरता होती. प्राजक्ता आणि अनुजाचे मोठे झालेले डोळे पाहून वैदेहीच्या मनात अचानक विचार चमकला. कदाचित तिने चुकीच्या माणसासोबत खेळ सुरू केला होता आणि कदाचित ती आता खूप पुढे आली होती. माघार घेणं अशक्य होतं. शेखरचा चेहरा रागाने लाल झाला होता. सुमनजी स्पष्टपणे घाबरलेली दिसत होती. तू या माणसासोबत रिलेशन ठेवू शकत नाहीस, शेखरजी दात खात म्हणाले. वैदेहीने भुवया उंचावल्या. तुम्ही मला सांगू शकत नाही की मी कोणासोबत राहायचं. मी तुला आदेश देतोय, हे सगळं आत्ताच थांबव. नाहीतर. वैदेहीचा संयम सुटत होता. जरी हे अर्धवट नाटक असलं तरीही तिचे माजी सासरचे लोक अजूनही तिच्या आयुष्यावर हक्क गाजवत होते. तो दुटप्पीपणा तिला सहन होत नव्हता. सुमनजी मावळ आवाजात म्हणाली, कदाचित तू विसरत आहेस. मी काहीच विसरले नाही. वैदेहीने तिला थांबवलं. तिच्या आवाजात दडपलेला राग होता. तुमच्या मुलाचं माझ्या बहिणीसोबत 11 महिने अफेअर होतं, ती पुढे म्हणाली. आणि तिला प्रेग्नंटही केलं. तुम्ही म्हणत होता तो हे सगळं त्याच्या मुलासाठी करतोय. तिने कटू हसू केलं. पण खरं काय? त्याने माझा विश्वासघात केला. माझ्याशी बेईमानी केली. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. पण आवाज अजूनही ठाम होता. तो नेहमी म्हणायचा, जोपर्यंत तो त्याचं ध्येय पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण मूल होऊ देणार नाही. तिने हळू आवाजात म्हटलं, पण मला मुलं हवी होती. खूप हवी होती. पण त्याच्यासाठी मी माझी स्वप्न सोडली. तुमच्या सांगण्याप्रमाणे एक चांगली सून बनायचा प्रयत्न केला. ती सभोवताली हात दाखवत म्हणाली. पण आता. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास परतला. मी त्याला कधीच माफ करणार नाही. आजूबाजूला पहा. ती हलकसं हसली. मी पुन्हा जिवंत झाले आहे. हे सगळं आता माझं आहे. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा दुसरा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.